नमस्ते, मी सोनाली जयंत कीटे, आहार तज्ञ म्हणून यस हॉस्पिटल इथे कार्यरत आहे। मी तुम्हाला आज आहाराचं महत्त्व समजून सांगणार आहे। अन्न ही सर्व सजीवांची मूलभूत गरज आहे। शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी, आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी आपल्याला सकस आहाराची गरज असते। शरीराची वाढ होणं, झीज भरून काढणं, ऊर्जा निर्मिती करणं आणि कार्यशक्ती या सर्व क्रिया उत्तम तरीकेने पार पाडण्यासाठी आपल्याला पोषक आहाराची गरज असते। आहारामध्ये आपल्याला कार्बोदक, प्रथिन, जीवनसत्व, खनिज आणि स्निग्ध पदार्थ या घटकांची आवश्यकता असते। हे जर घटक आपण व्यवस्थित प्रमाणामध्ये घेतले म्हणजे संतुलित आहार जर आपण घेतला तर आपलं आरोग्य उत्तम राहतं। संतुलित आहारात ऊर्जा निर्माण करण्यासाठी योग्य पोषक आणि कॅलरीज आपल्याला पुरवितो। हे सगळे संतुलित घटक आपण व्यवस्थितरित्या जर का आपल्या डाएटमध्ये त्याचा समावेश करून घेतला तर हे जे पॉवर पॅक घटक आहेत ते आपल्या चयापचयासाठी आपल्या शरीराचं चयापचय तर वाढवतातच, पण सोबत शरीरातील अतिरिक्त चरबीला पण कमी करायला मदत करतात। आता मी तुम्हाला पोषक आहाराचं महत्त्व समजून सांगणार आहे। शरीराची वाढ व विकास, शरीराचा वाढ आणि विकास करण्यासाठी पोषक घटकांची फार आवश्यकता असते। यामध्ये किशोर अवस्थेतील मुलांना आपण पोषक आणि सकस आहार देऊ शकतो। या वयातील मुलांना आपल्याला प्रथिनांची जास्त गरज असते, म्हणजे जे आपण प्रोटीन म्हणतो त्याची सगळ्यात जास्त गरज असते। हे प्रोटीन आपल्याला सगळ्या प्रकारच्या डाळींमधनं, दुधाचे पदार्थ, त्यानंतर नॉनव्हेज मधनं म्हणजे मांस, मटण, अंडी यातनं आपल्याला त्यांना देता येतात। दुसरं म्हणजे ऊर्जा आणि कार्यशक्ती। शारीरिक व मानसिक कार्य करण्यासाठी आपल्याला पोषक तत्वांची फार आवश्यकता असते आणि ही ऊर्जा प्राप्त करण्यासाठी आपल्याला कर्बोदकयुक्त व स्निग्ध पदार्थयुक्त डाएट घेणं फार गरजेचं असतं। यामध्ये आपण अंकुरित केलेलं धान्य, तृणधान्य, कडधान्य यांचा समावेश, तसंच तेलबिया यांचा समावेश करू शकतो। तिसरा आहे रोगप्रतिकार शक्ती वाढवणे। रोगप्रतिकार शक्ती ज्याची चांगली असेल त्याला निरोगी राहता येतं। रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी आपल्याला जीवनसत्व आणि खनिज यांचा वापर आपल्या डाएटमध्ये करावा लागतो। यासाठी आपल्याला हिरवे पालेभाज्या, फळं यांचा डाएटमध्ये जास्त समावेश करावा लागतो। त्यानंतर वजन नियंत्रणामध्ये ठेवणं। डाएट बरोबरच वजन नियंत्रणामध्ये ठेवणं ही फार गरजेचं आहे। जर तुमचं वजन कंट्रोलमध्ये असेल तर तुम्ही निरोगी राहू शकता आणि त्याकरिता आपल्याला युजफुल फॅट घेणं गरजेचं असतं, जसं की ओमेगा 3 फॅटी ॲसिड असलेले सगळे पदार्थ खाणे गरजेचं असतं। ज्या युजफुल तेलबिया आहेत त्या घेणं आवश्यक असतं। पाचवं कंटेन आहे, यामध्ये आपल्याला सगळ्या प्रकारच्या आजारांपासून, म्हणजेच जसे विविध आजार होतात, जसं की मधुमेह आहे, हृदयरोग आहे, कर्करोग आहे, यापासून बचावासाठी सुद्धा आपल्याला पोषक आहार घेणं फार गरजेचं असतं। या सगळ्या गोष्टीचा विचार आम्ही इथे यस हॉस्पिटलला करतो आणि आमच्या रुग्णांना इथे हॉस्पिटलला आम्ही डाएट प्रोव्हाइड करतो, जेणेकरून ते लवकर बरे होतील आणि त्यांना आहाराचं महत्त्वही पटेल। थँक्यू।